पाहून आलोय आपण. संत सुद्धा मंगल स्वरूप आहेत, देव सुद्धा मंगल स्वरूप आहेत. आणि भगवंताच्या प्राप्तीची जी काही साधनं आहेत ती सगळी मंगल स्वरूपच आहेत. आणि या सगळ्या साधनाचा वर्षाव करत करत साध्याचा सुद्धा संत वर्षाव करतात. म्हणून वर्षत सकळ मंगळी. हे सकळ मंगळ का म्हटलं याला? कारण एकदा नाम भगवंताचं प्राप्त झालं की काही मंगल व्हायचं दुसरं काही राहत नाही. बाकीचं काही मंगल झालं तर आणखीन मंगल व्हावंसं वाटतं. सकळही तेथे वळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंद. सगळी मंगळ तिथे येतात. भगवंताची प्राप्ती झाली की मग आता काय मंगळ व्हायचंय? झालं. मंगल शब्दात मध्ये मांगी उत्कर्ष धातू आहे. उत्कर्ष होणे, उत्कर्ष होत जाणं होत जाणं होत जाणं. जीव परमात्मा स्वरूप झाला का झाला त्याचा उत्कर्ष. परमात्मा स्वरूपाला प्राप्त होऊन नामस्मरण चिंतन करतोय, सगळ्यात मंगळच आहे ते. म्हणून असं असलेलं जे काही मंगळ आहे ह्याला सकळ मंगळ म्हणतात. परमात्मा सकळ मंगळ आहे, परमात्म्याचं नाव सकळ मंगळ आहे, परमात्म्याची भक्ती सकळ मंगळ आहे, संत सकळ मंगळ आहेत. आणि त्यामुळे संतांचा उपदेशसुद्धा काय आहे? सकळ मंगळच आहे. आणि हा संत काय करत असतात? सकळ मंगळा. संतांची कृपासुद्धा काय आहे? सकळ मंगळाच आहे. आणि संत काय करत असतात? वर्षाव करत असतात. जसा मेघ वर्षाव करतो आणि सगळ्यांना काय करतो? शांत करून टाकतो. त्याप्रमाणे सगळ्या जगावर दृष्टीच्या द्वारे, उपदेशाच्या द्वारे, क्रियेच्या द्वारे संत काय करतात? मंगळाचा वर्षाव करतात. सांगा, दृष्टीच्या द्वारे कसं मंगळ संत करतात? वर्षाव. ज्ञानेश्वरी तो आहे. हा दिठवा जयावरी झळके, की हा पद्मपरुक माथा पारुके, तो जीवची परितुके. जा काजे दिठवा तुमचा वरुषे, सकळार्थ सिद्धी मती पिके, एरवी कोंबेला उन्मेष सुखे, जरी उदास तुम्ही. सांगा आता वर्षाव. ज्ञानेश्वरीत आलेला वर्षाव, संतांनी केलेला वर्षाव, शब्दाच्या द्वारे केलेला वर्षाव. बरी कुयरू शिष्याच्या एकांती, जे अक्षरे एकाची वदंती, ते मेघाची परी त्रिजगती गरजती सेंग. शब्दाचा वर्षाव करता. हा मंगळाचाच वर्षाव आहे. गुरु शिष्याच्या एकांतात जे महावाक्य सांगितलं जातं, कानात सांगितलं जातं, गपचूप सांगितलं जातं, तेच महावाक्य तुकाराम महाराजसारखे संत मेघाची परी त्रिजगती गैरजती सैंग, अमराहा अमराहा, खरे की पहा खोटे न मना देह माझा ऐसा, मग भरवसा कळे. देवची बरे देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. वर्षत सकळ मंगळे. प्रेमाचा वर्षाव करतात, भक्तीचा वर्षाव करतात, आनंदाचा वर्षती. काय आनंद? अनवरत आनंदे वर्षती. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती. अनवरत असल्या आनंदाचा काय करतात? ते वर्षाव करतात. आणि असे वर्षत सकळ मंगळी. कोण आहेत ते? मंगळाचा वर्षाव कोण करतात? ईश्वर निष्ठांची मांदी याळी. संतांचं वर्णन करताना ज्ञानोबा इथे म्हणतात ते कसे आहेत म्हटले? ते ईश्वर निष्ठ आहेत. ईश्वर निष्ठ आहेत. आणि ही ईश्वरनिष्ठांची पुन्हा काय आहे? मांदी याळी आहे. मंगळाचा वर्षाव कोण करू शकतो? ईश्वरनिष्ठ करू शकतो. काही लोक असे आहेत की ते ईश्वर वगैरे मानत नाहीत, पण समाजकार्य करतात.
ते म्हणतात आम्ही ईश्वर वगैरे मानत नाही, आम्ही समाजकार्य करतो, समाजातला ईश्वर पाहतो. असे कितीतरी लोक सामाजिक कार्य करणारे आहेत, पण ते काही देव वगैरे एवढं काही मानत नाहीत. वैकुंठ अशी परमपूज्य दुंडा महाराजांनी लिहिले. आणि असेही लोक आहेत स्वतःला ईश्वरनिष्ठ म्हणतात, पण समाजाच्या अजिबात उपयोगाला येत नाहीत. म्हणवणारा वेगळा, पण खरा ईश्वरनिष्ठ जो आहे तो, त्याची ईश्वरनिष्ठा झाल्यानंतर तो अभिमुख होतोच. कारण त्याला माहिती आहे विठ्ठल विस्तारला सप्ताही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. तो ईश्वरनिष्ठ का म्हटलाय, ब्रह्मनिष्ठ का नाही म्हटला? गुरुवरे कुरेकर बाबा मला म्हटले मागे एकदा, 2-4 वर्ष झाले असतील. ब्रह्मनिष्ठ नाही म्हटला, ईश्वरनिष्ठ म्हणलंय. म्हणे ब्रह्मनिष्ठाची मांदी आली. हे विचार करण्यासारखं आहे. ब्रह्मनिष्ठ जो आहे तो ब्रह्मस्वरूपात राहील. ज्ञानोबारांना काय सांगायचे आहे ते ईश्वरनिष्ठ सांग. आम्ही ईश्वरनिष्ठ आहे का? असतील बरं का काय महात्मे. बहुतेक सामान्य माणसं ईश्वरनिष्ठ नाही. एका व्याख्यात्याने म्हटले सगळे नश्वरनिष्ठ आहेत. म्हणजे नश्वरनिष्ठ आहेत, ईश्वरनिष्ठ फार कमी आहेत. म्हणजे नश्वराच्या ठिकाणी निष्ठा असणारे आपण सामान्य जीव आहे. देहची आपण पे मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती, या परते न स्मरती अनिक काही. तरी देह हेची आत्मा, ऐशियाजी मनोधर्मा, ओळघोनिया कर्मा आरंभू करी. बहुतेक सामान्य माणसं आहेत ते नश्वराच्या ठिकाणी निष्ठा असणारे आहेत, नश्वरालाच आत्मा मानणारे आहेत, नश्वरावरच प्रेम करणारे आहेत, आसक्ती करणारे सामान्य लोक आहेत, दुर्जन लोक आहेत. ते मंगलाचा वर्षाव करू शकत नाहीत. जे भौतिकवादी लोक आहेत एखाद्या वेळेस ते भौतिकातली सुख आपल्याला देऊ शकतात, पण मांगल्याचा वर्षाव करू शकतात. एखादा खूप समाजसेवा करणारा मनुष्य चांगला आहे, तो पूज्य आहे, त्याने रोग्यांना जीवनदान दिलं, अनेक रोग्यांचा रोग बरा केला, अनेकांना वस्त्रदान दिलं, शाळा नव्हत्या तर त्यांना शाळा काढल्या, हॉस्पिटल नव्हते दवाखाने काढले, चांगली गोष्ट. ते पूज्यच आहेत समाजामध्ये. पण ते मांगल्याचा वर्षाव करू शकतात का? कारण मांगल्य काय त्यांनाच माहिती नसतं. केवळ चांगलं जीवन जगता येणं म्हणजे मंगल आहे का मनुष्याच्या जीवनामध्ये? चांगलं जीवन असलं पाहिजे माणसाचं, पण जीवनाचं ध्येय काय? आयुष्याच्या साधने सत्यानंद पदवी घेणे. देवे दिला देह भजना गोमाटा म्हटले. भजन घडलं पाहिजे, नामस्मरण घडलं पाहिजे, चिंतन घडलं पाहिजे. हे जर घडत नसेल, किती मनुष्य निरोगी असला, किती मनुष्य स्वस्थ असला, किती समाजसेवा करत असला, ठीक आहे, एका दृष्टीने त्याचं चांगलंच आहे, परंतु मांगल्य त्याच्या जीवनात येणार नाही. दोंडा महाराजांनीच लिहिलं हे सगळं. म्हणून खरं मांगल्य ईश्वरनिष्ठ मनुष्य करू शकतो, निष्ठ मनुष्य करू शकत नाही. काही नश्वरनिष्ठ आहेत, काही ईश्वरनिष्ठ म्हणणारे आहेत, पण ते ईश्वरनिष्ठ म्हणवत जरी असले तरी, एका व्याख्यात्याने म्हटलंय, मोठे व्याख्याते साहित्याचार्य आहेत, त्यांचं यूट्यूबला आहे पसायदानावर, ते म्हणले म्हणवणारे हरिभक्त परायण, म्हणवणारे हरिभक्त परायण आहेत का? काही आहेत सुद्धा बरं का. म्हणजे आपण कोणाची निंदा करायची नाही, पण आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे, आपण ईश्वरनिष्ठ आहोत का, संसारनिष्ठ आहोत का, नश्वरनिष्ठ आहोत? तरच आपण मांगल्याचा वर्षाव करू शकतो. ईश्वरनिष्ठ, ईश्वर मानणारे सुद्धा ईश्वरनिष्ठ नसतात.
निष्ठा शब्दाचा अर्थ काय? नितराम स्थिती. पुढं सुरुवातीला निष्ठा म्हणजे श्रद्धा. श्रद्धा पुढं निष्ठेत निर्माण झाली पाहिजे. श्रद्धा म्हणजे श्रद्धाच, भावना, श्रद्धा. सुरुवातीला काय असते? श्रद्धा असली पाहिजे. तशी तर प्रत्येकाला काय श्रद्धा आहेच. भगवान म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची झाली असे भजनशील. माझ्या ठाई म्हटलंय, पण माझ्या ठाई म्हणजे शेवटी माझंच भजन करतात, परंतु अन्य ठिकाणाहून करतात. निष्ठा कोणाची नाही, कोणाची कुठेतरी आहेच. कोणाची कुठे असेल, कोणाची कुठं असेल. कोणी सगळे भजन करतातच. कोण देवाचं भजन करतो, कोण यक्षराक्षसांचं करतो, कोण भूतप्रेतांचं करतो, नसलंच तर घरच्या देवीचं करतो, भावाचं भजन करतो, बहिणीचं भजन करतो. प्रेम, श्रद्धा सगळीकडे आहेच. देवाचं भजन करणाऱ्यांची तरी निष्ठा एका ठिकाणी आहे का हो? 13व्या अध्यायात वर्णन केलं. ऐसा अखंड भजन करी उगा नसे क्षण भरी. द्वार गावद्वारे अवघेनी आहे व जैशी. का कामाच्या मानसी, कांताच्या मानसी, कांताच्या मानसी रिगोनी स्वैरिनी जैशी. रहाटे जारीशी जावाय लागे. कांताच्या मानसी रिगोनी स्वैरिनी जैशी. काय ज्ञानोबारांचं निरीक्षण आहे. हो, दाखवते सगळं प्रेम. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. कांताच्या मानसी रिगोनी, पण आहे स्वैरिनी. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, तो म्हणतोय माझं देवावर प्रेम आहे. हो, आम्ही की नाही, आम्हाला देवदेव केल्याशिवाय जमतच नाही. आमचं देवावर खूप प्रेम आहे, पण कशा करता? तैसा माते किरीटी भजती गा पाऊटी. करुणी जो दिठी विशो सुये. तैसा माते किरीटी भजती गा पाऊटी करोनी. माझं भजन करून शेवटी काय? तयाची भजने भोगासाठी. एर बहु जोडी किरटी जयाची भजने भोगासाठी. आशा ते मेरे दृष्टी मंद झाले. हे विषय, हे ईश्वर निष्ठ आहेत का? मग ईश्वर निष्ठ कोण आहे? निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म एक धरला चित्ती. आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. अनन्यास चिंतयंतो माम ए जनाः पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम. निष्ठा आहे त्याची. जो हे आकाशवर पडी पाहो, काय ब्रह्म गोळ भ्रंगा जाओ, वड वानळ त्रिभुवन खाओ, नपकरी आणि काचा पांगेला. किती जीवनात दुःख आलं, प्रसंग आले, तरी सुद्धा परमात्म्यापासून त्याची निष्ठा ढळत नाही. सूर्याच्या होना होईजे, काय सूर्यासवेची जायजे. हे विकले पण साजे प्रवेशी जेवी. जो अनन्य या परी आणि झालाही मातेवरी. तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा. म्हणजे अनन्य भक्ती करत किती प्रसंग आले तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये, पण बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी, पीडा केली अनुतापे तुझे. हे करत करत परमात्मा स्वरूप झाला.
आणि परमात्मा स्वरूप होऊन सुद्धा परत परमात्म्याचीच भक्ती करतो. नवे नवे सगळे जगात ज्याला परमात्मा दिसतो तो ईश्वरनिष्ठ. आणि आता अशा ईश्वरनिष्ठांची काय पाहिजे? मांदियाळी का म्हटलं? मांदियाळी कशा करता पाहिजे? मांदियाळीचा फायदा काय? मांदियाळी नसले तर काय होतं? आणि ते भेटतू भूता म्हटलंय. त्यांनी येऊन भूतांना भेटावं असं का म्हटलं? याचा विचार करायचा आहे. पुढील प्रवचनात करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल.